रस्ते, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सुविधांमुळे स्थलांतराचा पवित्रा घेतलेल्या 20 लघु उद्योजकांच्या आणि कामगारांच्या रोजगाराच्या संकटावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी चिंता व्यक्त केली। तिथल्या उद्योजकांच्या समस्या आणि अडचणी प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी आज रोहित पवार चाकणमध्ये जाणार आहेत। खेड तालुक्यातील कुरळी येथील हॉटेल साईसागर, त्यानंतर रोहित पवार दुपारी 1 वाजता पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये जाणार आहेत। तसंच मोशी दुर्घटनेबाबत केलेल्या मागण्यांचाही ते पाठपुरावा करतील। तर रोहित पवारांनी चाकण एमआयडीसीचा दौरा केला। खड्डे, वाहतूक कोंडीतून त्यांनी प्रवास केला। पिंपरी चिंचवडमधून इथे पोहोचायला रोहित पवारांना 2 तास लागले। त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। दादा, काय पाहिलं तुम्ही? सकाळपासून प्रवास करताय, वाहतूक कोंडीतून इथपर्यंत पोहोचलेला, आणि इथं बघतोय आपण एमआयडीसीचा मुख्य रस्ता आणि खड्डे आहेत। गेले 2 तास झालं मी ट्रॅव्हल करतोय, अजून एमआयडीसीच्या कोरपर्यंत पोहोचलो नाही। पण एमआयडीसीला सुरुवातीला आपण आलेलो आहोत आणि सुरुवातीचे रस्ते जर तुम्ही बघितले, आता हे बघा, ही रस्त्याची परिस्थिती आहे आपल्या एमआयडीसीच्या। म्हणजे हा प्रमुख रस्ता आहे, ॲक्सिडेंट होतात, वेळ जास्त लागतात, असे रस्ते असल्यामुळे गाड्यांचा मेंटेनन्स मोठ्या प्रमाणात तिथं वाढतो, मटेरियल वेळेवर पोहोचत नाही, लोक वेळेवर पोहोचत नाही, अशा पद्धतीचा मनस्ताप हा लोकांना सातत्याने त्या ठिकाणी सोसावा लागत आहे। 56,000 कोटी रुपयाचा कर महसूल जो आहे तो या एमआयडीसीतून जातो, आणि त्यांच्या नशिबी काय आहे? या बाहेरच्या कंपन्या इथं आल्यानंतर जर कचरा बघणार असतील, खराब रस्ते बघणार असतील, ट्रॅफिक बघणार असतील, ते म्हणतील इथं येण्यापेक्षा आपण जाऊ दुसऱ्या राज्यामध्ये। त्यामुळे कुठं ना कुठेतरी इथं असणारे लोक जे आज काम करतायत, त्या कंपन्या बंद झाल्यामुळे त्यांना त्रास आहेच, आणि जे नवीन मुलं आता शिकून बाहेर येत आहेत त्यांच्या नोकरीचा सुद्धा मुद्दा आहे। त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार प्रशासनाकडनं पुढाकार घेणं महत्त्वाचं आहे। म्हणजे इच्छाशक्ती दाखवली तर नाही, इच्छाशक्ती असेल नाही तर दबाव आला त्यांच्यावर तर ते काम करतात। त्यामुळे मला या सगळ्या व्यावसायिकांना सांगायचं आहे की तुम्ही दबाव निर्माण करा, आम्ही तुमच्याबरोबर आहे, मग या प्रॉब्लेम सुटतील। आम्हाला हेही कळतं आहे की ज्या लोकांनी आवाज उठवला त्या लोकांना बऱ्याच लोकांचे फोन गेले की तुम्ही का बोलताय, तुम्हाला अडचणी येऊ शकतात, तुमच्या धंद्याला प्रॉब्लेम येऊ शकतात। त्यामुळे धमक्या सुद्धा काही लोकांना दिल्या गेल्यात असं आम्हाला या 20 लघु उद्योजकांवर दबाव टाकायला सुरुवात झाली। त्यातले काही लोक आज भेटणार होते आम्हाला, पण त्यांना उद्योगमंत्री आणि त्यांच्या कार्यालयातून फोन गेले। त्यानंतर त्यांच्यातले काही लोक म्हणतात की आता आम्ही भेटू शकत नाही, पण बाकी भेटत आहेत, त्यांच्याशी आम्ही बोलणारच आहोत। आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स।